ते सणावाराचे दिवस आहेत ना, अंबिकाताईंची आठवण आली. सून म्हणून तुम्ही सांगितलेल्या सगळ्या प्रथा त्या व्यवस्थित पार पाडत असतील ना? हो, पण आता अंबिकाचा विचार सोडून तू स्वतःचा विचार करायला हवास. मीरा, तुझ्या पुढे तुझं अख्खं आयुष्य आहे. माझ्यासाठी का? मीरा, तू या घरासाठी जे काय करतेस ते बघून ना मला माझे आधीचे दिवस आठवले. ज्या दिवशी मी या घरात आले तेव्हापासून आत्तापर्यंत या घरासाठी जे काही योग्य आहे तेच मी करत आले. आज घराचा उंबरठा ओलांडायचा नाही ही अट तुला पटली असेल नसेल, पण एक सून म्हणून तू तुझं कर्तव्य अगदी चोख पार पाडत आलीस. आणि मीरा म्हणून मी तुला तुझा अधिकार द्यायला आले. घे, उघडून बघ. उघड. हो. बांगड्या? आईसाहेब, ह्याची खरंच काही गरज नाहीये. मीरा, या घरातल्या प्रत्येकाने तुला स्वीकारलंय आणि या बांगड्या रामपुरे घराण्याची सून म्हणून मी तुला देते. आधी या बांगड्या मी घातल्या, मग अंबिकाला दिल्या आणि आता यांच्यावरती तुझा हक्क आहे. आणि तसे नवरात्रात घरातल्या लक्ष्मीचा आदर करायचाच असतो ना. आईसाहेब, आवडल्यात ना का नाही? हो ना? मग घालून दाखव. अरे वा, किती सुरेख साडी आहे. खूपच सुंदर आहे. आज ही नेसणार आहेस ना? या बांगड्या खूपच उठून दिसतील त्याच्यावर. हे काय, अजून घातलं नाहीत बांगड्या? आणि इकडे. हो घालते. वा, या बांगड्या किती शोभून दिसत आहेत तुझ्यावर. अगदी नक्षत्रासारखे दिसशील बघ. अथर्वनं बघतच राहील. मगाशी मुठीत काय होतं ग तुझ्या? काय करू? रुद्राक्ष आईसाहेबांना दाखवला तर त्यांना सगळं सांगावं लागेल.